माधुरी मिसाळ यांनी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये उमेदवार निवडीसाठी मतदान प्रक्रिया राबवली। ही प्रक्रिया भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांना अंधारात ठेवून राबवण्यात आली असा आरोप भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, रमेश पाटील, बाळासाहेब मोरे यांनी पत्रकार परिषदेत केला। अक्कलकोटसाठी उमेदवार निवडी करताना आम्ही पक्षाचे सच्चा कार्यकर्ता पदाधिकारी असतानाही आम्हाला या दौऱ्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींकडून कोणतीही कल्पना दिली गेली नाही। पक्षाने ठरवलेल्या नियमावलीप्रमाणे आम्हाला मतदान प्रक्रियेत समाविष्ट करण्याऐवजी नियोजनातून वगळण्याचा घाट अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केला आहे। आमदार कल्याण शेट्टी यांनी केवळ मोजके आणि मर्जीतले पदाधिकारी यांना बोलावून मतदान प्रक्रिया पार पाडून स्वतःची पोळी लाटण्याचा प्रकार केला आहे। यात माजी आमदार, माजी खासदार यांना देखील सहभाग करून घेतले नाहीत असा आरोप तानवडे यांनी केला। 5 वर्ष झालं मागच्या 19 मध्ये लोकांनी एक भाजपचा उमेदवार म्हणून लोकांनी बहुमताने निवडून दिला, पण त्यानंतर एकला चिलोरे यापैकी त्यांचं कामकाज सुरू झालं। आम्ही प्रमुख नेते जे आम्ही असेल, चित्राम पाटील साहेब असेल, बाळासाहेब मोरे असतील, असे अनेक जुने नेते ज्यांनी या भाजपचं रोपटं वटवृक्षमध्ये रूपांतरासाठी मोठं योगदान केलं, अशा अनेक लोकांना सोडून नवीन काँग्रेसच्या लोकांना पक्षात आणून त्यांना मोठं स्थान दिलं गेलं। आणि या 5 वर्षात आम्हाला कुठल्याही बाबतीत कुठल्याही विषयामध्ये आम्हाला विश्वासमध्ये घेतला नाही। मीटिंग असो, मोर्चा असो, आंदोलन असो, पक्षाचं कुठली जरी कोणतरी नेते जर आले तर आम्हाला मीटिंगमध्ये बोललं जात नव्हतं। ह्यासाठी आम्ही वेळोवेळी सन्मान्य प्रदेशाध्यक्षांनाही आम्ही एक काहीची कल्पना दिली। त्यांनी हा विषय मिटवा म्हणून खूप प्रयत्न केला, पण विद्यमान आमदारांनी त्या गोष्टीलाही प्रदेशाध्यक्षही गोष्टी त्यांनी दुर्लक्ष केले। आजचं जर बोलायचं म्हणलं की परवा जे निवड प्रक्रियेसाठी पक्षनिरीक्षक आले होते, पक्षनिरीक्षक आले असताना आम्हाला कळलं की पक्षनिरीक्षक अक्कलकोटला आलेत। आम्ही त्यांची वेळ घेतली। आमच्याकडे माधुरी मिसाळ आले होते, त्यांनी आम्हाला वेळ पण दिला। अक्कलकोटचं मतदान संपून त्यांनी सोलापूर येताना आम्हाला वेळ दिला, आमचं म्हणणं त्यांनी ऐकलं आणि त्यावेळी आम्हाला कळालं की पक्षाच्या जे नियमावलीप्रमाणे जे मतदान प्रक्रिया चालू आहे त्यात आम्ही साधारण 100-200 लोक बसत असतानासुद्धा त्या मतदान प्रक्रियेमध्ये आम्हाला घेतलं गेलं नाही। आम्ही जर मतदान प्रक्रियेमध्ये आलो तर मला हे मतदान मिळणार नाही या भीतीपोटी त्यांनी आमचे कोणाची नावं नियमावलीत असतानासुद्धा आमचे नावं न घातल्यामुळे ते मतदान प्रक्रियेत राबवली गेली। माझे वडील सिद्धरामप्पा पाटील हे माजी आमदार असताना आणि पक्षाचे माजी खासदार शरद बनसोडे, माजी खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनाही उमेदवार निवडीसाठी बोलावलं नाही, तर मी स्वतः रमेश पाटील, आनंद तानवडे, बाळासाहेब मोरे, बसलिंगप्पा खेडगी यांच्यापैकी एकाला उमेदवारी द्यावी अशी मागणी भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचं भाजप नेते रमेश सिद्धरामप्पा पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। आम्ही तालुक्यातले सर्व माजी जिल्हा भाजप आपले तालुक्याचे भाजपचे नेते जुने जे पण 25-30 वर्षापासून काम करतात त्यांना सर्वजणाला एक जागेवर आम्ही बोलून आमंत्रण दिलं होतं आणि त्यात सर्वजण हा विद्यमान आमदारावर नाराज आहेत। आपल्या पक्षातलं जे जुनी कार्यकर्ता जे पण असतील त्यांनी तालुक्याकडनं पब्लिकचे म्हणणं असं आहे की तिकीट मागणी करावी। मग त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की मी स्वतः रमेश पाटील मी तिकीटचे इच्छुक आहे, आनंद तानवडे पण उमेदवारीसाठी इच्छुक आहे, आपले बंधू पण इच्छुक आहे, माझे बंधू नाही मी स्वतः, आणि बाळासाहेब मोरे पण इच्छुक आहेत। त्यानंतर बसलिंगप्पा खेडगे जे अक्कलकोटची नगराध्यक्ष आहेत त्यांनी पण इच्छुक आहेत। असं एकूण आपल्या मीटिंगमध्ये आम्ही 4 जणांचे इच्छुकमध्ये सगळ्या कार्यकर्त्यांना आवाज सुचवले। मग आम्ही काय विचार केलो की 4 जण मुंबईला जाणे, पक्षाच्या पुढे हे परिस्थिती तालुक्यातलं सांगणे, कसं आपली जुनी लोकांना तिकीट कसं मिळवता येते ते फिक्स करणं, म्हणजे चौघापैकी कोणालाही दिलं तर आम्ही पक्षाचे काम करायला तयार आहे। विद्यमानला जर तिकीट तुम्ही जर दिलं हा पक्षाला धोकाची घंटी हेच 100%। भाजप पक्षांतर्गत असलेली गटबाजीची मुहूर्तमेढ जिल्हाध्यक्ष या नात्यानं आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केला आहे। आतापर्यंत कोणत्याही पदाधिकाऱ्यांना कोणत्याही विषयात सहकार्य विचारणा केली नाही। आम्ही केवळ पक्षाच्या विचारधारेच्या सन्मानाला जपून आहोत। कल्याण शेट्टी यांनी पक्षाची प्रतिमा मलिन केली असल्याचा आरोप भाजपाचे नेते बाळासाहेब मोरे यांनी केला।
आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी अंधारात ठेवून उमेदवार निवडी प्रक्रिया राबवली आहे. चुकीच्या पद्धतीनं मतदान प्रक्रिया राबवली. पक्षाच्या नियमाची पायमल्ली झाली असून याबाबत भाजपाचे राष्ट्रीय महासचिव भूपेंद्र यादव, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबईत शुक्रवारी भेट घेऊन वस्तुस्थिती मांडणार आहे, अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.